फक्त मोदी नको अशा निगेटिव्हिटीने कुठलीही आघाडी टिकते किंवा सक्सेसफुल होते या मताशी मी सहमत राहू शकत नाही. त्यामुळे विदाऊट एजेंडा हे अपोजिशन चालू आहे. कॉन्स्टिट्यूशन तर बदलू शकत नाही. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बदलणं हे काही पुरांचा खेळ नाहीये की कोणी बोललं बनवून कॉन्स्टिट्यूशन बदललंय. ह्या सरकारला किंवा नंतर येणाऱ्या कुठल्याही सरकारला ओरिजिनल जी कॉन्स्टिट्यूशन आहे तो बदलण्याचा अधिकार नाही. की फक्त एखादा पॉवरफुल माणूस आहे त्याला जर बदनाम करायचा आहे म्हणून मोदी आले तर पुन्हा इलेक्शन होणार नाही हे म्हणणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आणि ज्या माणसाला देशाची आणि कॉन्स्टिट्यूशनचं नॉलेज नाही असेच निर्बुद्ध लोक असं स्टेटमेंट करू शकतात. मोदीजी कमजोर नाही आहेत हे म्हणून तुम्ही तुमची कमजोरी दाखवत आहात की मोदीजी आले म्हणून तुम्हाला भीती वाटते आहे. मोदींबद्दल असलेलं प्रेम हे पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन भाजपला वोटिंग करेल असं माझं स्पष्ट मत आहे. नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर तुम्हा सर्वांचं मंडल न्यूज मध्ये स्वागत करते. लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने आज आपण आलो आहेत ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांच्याकडे त्यांचे या लोकसभा निवडणुकीवर विचार जाणून घेण्यासाठी. ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे हे भाजपा लिगल सेलचे महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच त्यांचं नाव कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सुद्धा आहे. चला तर जाणून घेऊया त्यांच्याकडून या लोकसभेबद्दल त्यांचे काय विचार आहेत. नमस्कार सर, तुमचं अमरावती मंडल न्यूज मध्ये मी स्वागत करते. बघा, सध्याचं जे वातावरण आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे तर खूप तपलेलं आहे आणि काँग्रेस अजेंडा आणि इतर पक्षांचा जो अजेंडा आहे त्यामध्ये लोकशाही खतऱ्यामध्ये आहे तशा प्रकारचे नारे हे लोक देत आहेत. तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? जेव्हा काही अजेंडाच नसतो ना तेव्हा लोकशाही खतऱ्यात आहे, संविधान खतऱ्यात आहे हे म्हणण्याशिवाय काही इलाज राहत नाही. जसं आता तुम्ही काँग्रेसचा अजेंडा हा शब्द वापरला. काँग्रेस किंवा आपण त्याला आघाडी शब्द वापरू, कारण काँग्रेस एकमेव शब्द वापरत नाही, मी आघाडी शब्द वापरला. ही आघाडी जी बनली ही तरी काही एजेंडा घेऊन आली का? वेगवेगळ्या विचारांचे लोक ज्यांना कुठलाही एजेंडा नव्हता, ज्यांचे व्ह्यूज एकत्र येत नव्हते, हे लोक फक्त एका निगेटिव्हिटीने एकत्र आलेले लोक आहेत ज्यांना आघाडी त्यांनी शब्द वापरला. सगळ्यांचं म्हणणं फक्त एकच होतं, मोदी नको. फक्त मोदी नको अशा निगेटिव्हिटीने कुठलीही आघाडी टिकते किंवा सक्सेसफुल होते या मताशी मी सहमत राहू शकत नाही. त्यामुळे विदाऊट एजेंडा हे अपोजिशन चालू आहे. आजच्या पण भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं आहे की मोदी हे भारतामध्ये दडपशाहीचं राजकारण करत आहेत. याच्याबद्दल काय म्हणाल? 5 वर्षा अगोदर दडपशाही नव्हती त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा मोदींची तारीफ करत फिरत होते. यांचे संजय राऊत यांचे भाषण आपण ऐकलेत. राम मंदिर बनवायचं तर मोदीशिवाय तुम्हाला उपाय नाही, इलाज नाही, मोदीच या जगातला सगळ्यात मोठा नेता आहे, हेच वाक्य दोघांनी वापरले. आज फक्त अपोजिशन मध्ये गेल्यामुळे हे मोदी बदलले आहेत का की देश बदललाय? हे फक्त राजकारणासाठी राजकारण करायचं आणि आता अपोजिशन मध्ये आहे म्हणून काहीतरी अर्वाच्य शब्द वापरायचे, हे फक्त आता राजकीय शब्द असू शकतात, हे त्यांचे विचार असू शकत नाही. तर सध्या सगळीकडे एक वातावरण निर्माण केलेलं आहे महाविकास आघाडीने आणि विरोधकांनी की मोदी किंवा भाजप सरकार हे संविधान बदलवण्याच्या मागे लागलेले आहेत. अनेक आंबेडकरी विचारधारेचे लोक सुद्धा म्हणतायत की आमच्या बाबासाहेबांचं संविधान बदलवायला हे लोक बसलेले आहेत. तर मला सांगा की खरं संविधान बदलवणे किंवा त्याच्यामध्ये काही तरतुदी करणे हे एवढं सोपं आहे? या तुमच्या प्रश्नाला आपण 2 प्रकारे विचार करा. पहिले तुम्ही सेकंड पार्ट म्हणला की आंबेडकरी जनता अशी म्हणत आहे. माझं प्रामाणिक मत असं आहे की आंबेडकर जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असा होतोय, बाबासाहेबांचं नाव पुढे करून, की बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान बदलण्याचा प्रयत्न होतोय. एक लॉचा अभ्यासक किंवा लिगल प्रॅक्टिस करणारा माणूस म्हणून तुम्हाला सांगतो की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिल्या जातात. आणि एवढी सुंदर लोकशाही आणि इतक्या रिटर्न कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळेच हा देश आजतागायत चालत आलेला आहे. हा देश जो विकास करतोय हा त्याच आधारावर, ती जी कॉन्स्टिट्यूशन आहे त्याच आधारावर करतोय. एक लक्षात घ्या की जी कॉन्स्टिट्यूशन लिहिली आहे त्यातले जे फंडामेंटल्स आहे, जे बेसिक्स आहे, जी प्रिएम्बल आहे, त्या ओरिजिनल ढाच्याला हात लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. ना मोदींना आहे, ना जे अपोजिशन करतात आहेत त्यांना आहे. ही फक्त लोकांना भाजपपासून दूर कसं करायचं, एक निगेटिव्हिटी कशी तयार करायची या दृष्टीने केलेला खोटा प्रोपगंडा आहे. ना ह्या सरकारला किंवा नंतर येणाऱ्या कुठल्याही सरकारला ओरिजिनल जी कॉन्स्टिट्यूशन आहे तो बदलण्याचा अधिकार नाही. कॉन्स्टिट्यूशन मध्ये चेंजेस असू शकतात, ज्याला आम्ही अमेंडमेंट शब्द वापरतो. आणि अमेंडमेंटचा जर विचार केला तर अमेंडमेंट्स ज्या बेसिक ढाच्याला ज्या अमेंडमेंट्स करण्यात आल्या त्या काँग्रेसच्या राज्यात करण्यात आल्या होत्या.
आपल्याला माहिती आहे की आणीबाणीच्या वेळेसही चेंजेस करण्यात आले. त्यानंतर जेव्हा गरज पडली तर सरकारला हव्या तशा अमेंडमेंट्स करून सरकार चालवण्यात आलेलं आहे. पण बेसिक ढाच्याला हात लावण्याचा अधिकार तेव्हा त्यांनाही नव्हता आणि आताही कोणालाही नाही. पण मला सांगा की अनेक तरुणांमध्ये पण इलेक्ट्रो बॉन्डच्या घोटाळ्याबद्दल चर्चा चालू आहे आणि विरोधकांनी सुद्धा इलेक्ट्रो बॉन्ड घोटाळा हा खूप डोक्यावर घेतलेला आहे. तर याच्याबद्दल आपण काय म्हणाल? खूप महत्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं की आतापर्यंत इंटरव्ह्यूज मध्ये आपण हा प्रश्न कोणाला विचारलेला नाहीये, कारण खूप कमी लोकांना इलेक्टोरल बॉन्ड काय आहे कारण हा शब्द असा इलेक्टोरल बॉन्ड. आता मला सांगा की जेव्हापासून राजकारण किंवा इलेक्शन्स आपल्या या देशामध्ये आले, जेव्हापासून पार्टीचे राजकारण आले, तेव्हापासून प्रत्येक पार्टी कुठल्या ना कुठल्या सोर्स मधून आपले डोनेशन्स घेत होती. डोनेशन नसले तर पार्टी चालू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. तर इलेक्टोरल बॉन्ड काय आहे हे पहिले समजून घ्या की पार्टीचे डोनेशन्स जे बंद किंवा बंद लिफाफ्यात यायचे, ज्याची माहिती कोणालाही कधीही मिळत नव्हती, ती तशी राहू नयेत, त्याला ट्रान्सपरन्सी यावी म्हणून तरतूद करून, एक लक्षात घ्या शब्द तरतूद करून, याला कायदेशीर मान्यता देऊन ते जे बॉन्ड्स आहेत ते त्या लोकांनी ट्रान्सपरन्सी दाखवण्याकरता विकत घ्यावे, जेणेकरून हे जे डोनेशन्स येतात त्या पार्टीला ते लोकांना किंवा सगळ्या लोकांना कळावे, याकरता इलेक्टोरल बॉन्डची ही स्कीम आणण्यात आली होती. त्याच्या मागचा उद्देश हा अतिशय इम्पॉर्टंट होता. हा नंतर कालांतराने सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाली, ती वेगळ्या कारणास्तव सुप्रीम कोर्टाने म्हटलं की असं व्हायला नको होतं. पण जेव्हा ते आणण्यात आलं तेव्हा फक्त एका पक्षासाठी नसून 1% वोटिंग पर्सेंटेज असलेल्या कुठल्याही पक्षाला इलेक्टोरल बॉन्ड घेण्याचा अधिकार होता. आता त्या नावाने भाजपच्या नावाने ओरडतात. आपण थोडंसं जर अरेथमेटिक पाहिलं याचं, तर ज्या काळामधले हे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत त्या काळामध्ये थोडंसं एखादं स्टेटमध्ये चुकेल तर एक सेंटर आणि 16 ते 17 स्टेटमध्ये भाजपचं राज्य होतं, 3 किंवा 4 स्टेट्समध्ये काँग्रेसचं राज्य होतं आणि अलायन्सचं राज्य बाकी ठिकाणी होतं. जर ही परिस्थिती आहे आणि यांचे आकडे जे डिक्लेअर करतात ते जर आपण एक्सेप्ट केले तर माझ्या माहितीप्रमाणे 6,000 करोडचे बॉन्ड्स भाजपच्या नावाने त्यांनी सांगितले, 1400 करोडचे, साधारणतः 1300 काही करोडचे बॉन्ड्स काँग्रेसच्या नावाने सांगितले, टीएमसीच्या नावाने 4,000 करोडचे बॉन्ड सांगितले. आकडे कदाचित चुकतील पण थोडे बहुत साम्यता ती आहेच. आणि तामिळनाडूतल्या काही पार्टीच्या नावाने सुद्धा 700 करोड 800 करोड असे बॉन्ड्स होते. मग जर हा विचार आपण केला की ट्रान्सपरन्सीमुळे हा आकडा बाहेर येतोय किंवा समजतो आहे, तर एक सेंटर आणि 17 स्टेट असलेल्या भाजपकडे फक्त 6,000 करोड, एका फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडे 4,000 करोड आणि ज्यांची सत्ता कुठेच नाही त्यांच्याकडे 1,500 करोड रुपयाचे बॉन्ड्स येतात कुठून. हा हिशोब जर जनतेने विचारला तर मला असं वाटतं की याची खोटी वाच्यता करू राहिली की इलेक्टोरल बॉन्ड्स चुकीचे होते. ऑन द कॉन्ट्री, याच्यामुळे कोणी कोणाला किती पैसा दिला हे ट्रान्सपरन्सी लोकांसमोर येण्यासाठी आपल्याला एक सोर्स मिळालेला आहे. म्हणजे या इलेक्ट्रोल बॉन्डच्या याच्यामध्ये कोणी पण आपलं डोनेशन राजकीय पार्टीला देऊ शकतं. पहिलेही द्यायचेच, पहिलेही डोनेशन द्यायचेच. याच्यामुळे कोणी दिले आणि कोणाला दिलं याची ट्रान्सपरन्सी समोर आलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्णतः नाव डिक्लेअर झाले. म्हणजे समजा माझी जर एखादी पार्टी असेल XYZ पार्टी, पण 1% त्याला हे लागेल, तर त्याला 1% निवडणुकीचं हे, तर माझ्या पार्टीला तुम्ही सुद्धा जर दिले आहे तर ती ट्रान्सफर आहे की मी तुम्हाला ते पैसे दिले याची कुठतरी नोंद राहील, ही ट्रान्सफरन्सी आणण्याकरता ती स्कीम केलेली आहे. अच्छा, म्हणजे हे ह्याच्यामध्ये सगळ्याच पार्ट्यांमध्ये डोनेशन्स येऊ शकतात कोणाला. ऑब्व्हियसली. पण मग विनाकारणच अशा पद्धतीची दिशाभूल करण्याचं नेमकं कारण काय असू शकतं? याला कारण असं आहे की फक्त आणि फक्त इलेक्शनच्या जस्ट आधी 15 दिवस अगोदर इलेक्टोरल बॉन्ड सुप्रीम कोर्टाने मागवले, तर रिझर्व्ह बँकेने कोर्टासमोर आणले. पण अनफॉर्च्युनेटली त्याचं पूर्णतः, त्याला म्हणतात अनवेलिंग आमच्या शब्द म्हणतात, की त्याचं ट्रूथ अजून पूर्णतः लोकांसमोर आलेलं नाहीये. तर काहीतरी एक कारण शोधावं. ते कारण शोधत असताना स्वतःचं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून स्वतःचे 1,500 करोड कुठून आले. जर 3च स्टेटमध्ये तुमची सत्ता होती तर 1,500 करोड तुम्हाला दिले कोणी आणि का बरं दिले? जर तुमच्याशी कंपॅरिझन मी करतो तर एक सेंटर आणि 17 स्टेटवाल्यांना 6,000 करोड आणि 2 की 3 स्टेट असलेल्या 1,300 करोड किंवा 1,350 करोड आणि एक स्टेट असलेला 3 ते 4,000 करोड मिळतात. मग याचा हिशोब देईल कोण? तर विथ द पासिंग ऑफ टाइम हे जे यांचे आरोप आहे हे पूर्णतः खोटे ठरणार आहेत आणि त्यांच्यावर हे बुमराह होणार आहे, माझं स्पष्ट मत आहे. बघा, आता सध्या विरोधकांची ही भूमिका आहे की आता जर मोदी निवडून आले तिसऱ्यांदा तर पुढचे इलेक्शनच होणार नाही, पुढे इलेक्शन. तर तुमचा आत्मविश्वास आहे. पण असं विरोधक म्हणत आहेत की आता जर मोदी निवडून आले तर पुढे निवडणुकाच होणार नाहीत, लोकशाही संपवूनच टाकण्याचा प्रयत्न मोदी करत आहेत. कशा आधारावर हे बोलतात? याच्या अगोदर 5 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर मोदी निवडून आले. त्या अगोदर गुजरातमध्ये इतके वर्ष सीएम म्हणून काम केलंय. भाजप सरकार याच्या अगोदर आलंय, त्याच्या अगोदर काँग्रेसचे सरकार होतं.
कुठेतरी तुम्हाला एक लक्षात घ्यावं लागेल की आपल्या इथले जे सरकार चालतात हे लोकशाहीने आणि कॉन्स्टिट्यूशननी चालतात. अनलेस देर इज अ प्रोव्हिजन इन कॉन्स्टिट्यूशन. कॉन्स्टिट्यूशन तर बदलू शकत नाही. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की कॉन्स्टिट्यूशन बदलणं हे काही पुरांचा खेळ नाहीये की कोणी बोललं बनवून राहील कॉन्स्टिट्यूशन बदल रहे. ही कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणूनच सत्ता आहे. ही कॉन्स्टिट्यूशन आहे म्हणूनच मोदीचं सरकार आहे आणि एकदा नाही दोनदा आलेलं आहे. आता तिसऱ्यांदा येणार आहे. तर ही जे काही सत्तांतरण किंवा सत्ता चालत आहे हे त्या लोकशाहीच्या आधारावर आहे, त्याच कॉन्स्टिट्यूशनच्या आधारावर आहे, जिला मोदींनी सांगितलं की या देशाचा सगळ्यात पवित्र ग्रंथ म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन आहे. जर त्याचं एवढं पावित्र्य आहे तर ह्या म्हणण्यात काही अर्थ राहत नाही की मोदी याच्यानंतर आल्यानंतर इलेक्शनच होणार नाही. त्या लोकांनी हेही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या माणसाबद्दल तुम्ही बोलताय त्याचं एज सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावं लागेल. बरोबर. द पर्सन इज रनिंग इन 78, 75. तुम्ही त्या माणसाचं एजही कन्सिडर करा ना. की फक्त एखादा पॉवरफुल माणूस आहे त्याला जर बदनाम करायचा आहे म्हणून मोदी आले तर पुन्हा इलेक्शन होणार नाही हे म्हणणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. आणि ज्या माणसाला देशाची आणि कॉन्स्टिट्यूशनचा नॉलेज नाही असेच निर्बुद्ध लोक असं स्टेटमेंट करू शकतात. बघा, आजच्या सभेमध्ये एक शब्द वापरला गेलेला आहे की या देशातला सगळ्यात खोटारडा नेता म्हणजे मोदीजी आणि या देशामध्ये जात प्रमाणपत्र मिळवणारा उमेदवार म्हणजे राणा. तर हा जो सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर हे लोक संशय व्यक्त करत आहेत, तर एक वकील म्हणून तुम्ही त्याच्याबद्दल काय एक्सप्लेनेशन द्या? वकील म्हणून डिटेलिंग करू आपण थोडस. सुरुवातीला नवनीत राणांचं सर्टिफिकेट मान्य केलं होतं कास्ट स्क्रुटिनी कमिटीने. त्यानंतर हायकोर्टाने त्या रद्दबातल केलं. जेव्हा ते रद्द झालं तेव्हा तुम्ही का नाही कॉमेंट केल्यावर की हायकोर्ट चुकीचं केलं? हायकोर्टाची ऑर्डर सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झाली. सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यात पूर्ण सारासार विचार करून सुप्रीम कोर्टाने जजमेंट पास केलंय. सुप्रीम कोर्ट ह्या देशातली सगळ्यात मोठी संस्था आहे जी जजमेंट देणार आहे. तुम्ही सुप्रीम कोर्टावरही जर शंका करता आहात तर जसं तुम्ही मगाशी मला म्हटलं की कॉन्स्टिट्यूशनवरही शंका करा, सुप्रीम कोर्टवरही शंका करा. का बरं? फक्त कारण तो निकाल आहे तो माझ्या मनाविरुद्ध आहे. मनाविरुद्ध असलेला निकाल नेहमी चुकीचाच असतो असं नाही. कोर्ट जेव्हा विचार करतं तेव्हा सारासार विचार करतं. त्यामुळे फक्त लोअर कोर्टात किंवा हायकोर्टात ऑर्डर झाली तीच बरोबर होती आणि त्याच्या अगोदरची पहिली ऑर्डर झाली होती ज्याच्यामध्ये हिचं सर्टिफिकेट ग्राह्य धरलं होतं. मग तुम्ही प्रत्येक वेळेस जर असे कमेंट केले असते की पहिल्याची ऑर्डर चूक आहे, दुसरीची ऑर्डर चूक आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एक ग्रुप असा मिळेल की त्याला ती ऑर्डर आवडते किंवा नाही आवडत आहे. तर ज्याला ती आवडते तो त्याला बरोबर म्हणेल, ज्याला ती नाही आवडत आहे तो शंका घेईल. पण एक लक्षात घ्या की सुप्रीम कोर्ट जी अपेक्स बॉडी आहे त्याच्या पलीकडे कोणीही नाही आहे. हे जेव्हा मान्यता आहे किंवा असा कायदा आहे, त्या कोर्टाने जेव्हा सारासार विचार करून एक जजमेंट दिला आहे तर त्याच्यावर शंका घेण्याचं काहीही कारण नाही. एक वकील म्हणून त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटला कुठल्याही प्रकारे आम्ही संशयाने बघू शकत नाही. बघा, ज्या दिवशी नवनीत राणा यांचं उमेदवारी अर्ज भरणार होते त्याच दिवशी बहुतेक सुप्रीम कोर्टचा निकाल लागला होता. त्याच दिवशी लागला होता. आणि बावनकुळे यांनी त्यांच्या भाषणामध्ये म्हटलं सुद्धा होतं की आम्हाला निकाल माहिती आहे. आणि एका तासापूर्वी निकाल लागला तेव्हा विरोधकांचं असं म्हणणं होतं की भाजपाला हे सगळं माहिती होतं, भाजपाने हा निकाल त्यांच्या बाजूने करवून घेतला. अशा पद्धतीचे आरोप विरोधकांनी तुमच्यावर भाजपावर लावलेले आहेत. आरोप करणं खूप सोपी गोष्ट असते. बावनकुळेचं स्टेटमेंट काय होतं की बावनकुळे कंटिन्युअस ट्रॅव्हलमध्ये आणि हे असताना टाइम अँड अगेन त्यांना एकच एक सारखा प्रश्न विचारला जात होता. कारण तेव्हा प्रेशर मध्ये सगळेजण फिरत होते. त्यांना प्रत्येक वेळेस प्रत्येकजण एकच प्रश्न विचारतात, त्या निकालाचं काय, त्या निकालाचं काय, त्या निकालाचं काय. अँड इट वॉज अ कॅज्युअल रिप्लाय टू अवॉइड फर्दर कॉम्प्लिकेशन्स. किंवा जी कटकट असते मागची ती थांबायला जरा निकाल लागला त्याचा. इट वॉज इन दॅट सेन्स. इट वॉज नॉट इन द सेन्स की तो निकाल पॉझिटिव्ह लागलाय निगेटिव्ह लागलाय. कारण तो निकाल सुप्रीम कोर्टात पेंडिंग होता. त्यावेळेस जेव्हा त्यांचं संभाषण चाललं त्यावेळेस सुप्रीम कोर्ट सुट्टीवर होतं. वेकेशन होत्या सुप्रीम कोर्टच्या. वेकेशन झाल्यानंतर ते मॅटर ऑन बोर्ड आलं आणि फॉर्च्युनेटली आमच्यासाठी ते फॉर्म भरण्याच्या अगोदर ते जजमेंट ऑन बोर्ड आलं होतं, मॅटर लागलं होतं, त्याची जजमेंट डिक्लेअर झालं. मग याला असं म्हणतात की चांगले योग होते. आता तेच चांगले योगही कोणाच्या मनाला लागून गेले त्याला हे म्हणण्याशिवाय जागा राहिली नाही की सुप्रीम कोर्टातला निकाल सुद्धा सेट झालेला आहे. शेवटी म्हणतात असं नाही की सत्य एका ठिकाणी असतं, पण ज्यांना ते आवडत नाही ते त्याच्यावर दोषारोपण करत असतात, त्याला कोणी टाळू शकत नाही.
बघा, नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राला आनंदराव अडसूळ यांनी चॅलेंज दिलं होतं म्हणून ते जात प्रमाणपत्र 3 कोर्टामध्ये त्याची म्हणजे पडताळणी झाली, ते फिरलं आणि शेवटी सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला. मग अशाच पद्धतीचं दिनेश बुब यांचं सुद्धा जात प्रमाणपत्र हे राजस्थान मधलं आहे आणि नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र हे पंजाब मधलं आहे. मग एकीकडे एकाचं जात प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जातं आणि दुसरीकडे दुसऱ्याचं जात प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केला जातो. तर ही अशा पद्धतीची विरोधकांची दुटप्पी, हा विरोधकांचा दुटप्पीपणा दिसत नाही का? 100% तुम्ही जे म्हटलं की एकाचं पंजाब मधलं आहे आणि एकाचं राजस्थान मधलं आहे, जर हा इश्यू कधी चॅलेंज झाला तर हा इश्यू ओपन होईल कोर्टामध्ये. या स्टेजला आपण खूप प्रीमॅच्युअर स्टेजला आहे, कारण त्याचं सर्टिफिकेट मी अजून बघितलं नाही, फक्त ऐकून माहिती की असं त्याचं सर्टिफिकेट आहे. आजच्या क्षणाला आपण त्याच्यावर कॉमेंट यासाठी नाही करू, कारण पूर्ण गोष्ट खरी असते तोपर्यंत जोपर्यंत ती चॅलेंज होत नाही. आजच्या घडीला कोणीही ते चॅलेंज केलेलं नाही आहे. ते जेव्हा चॅलेंज होईल तेव्हा त्याचे ग्राउंड्स काय आहेत हे त्या वेळेस बघितल्या जातील. त्यामुळे आजच कुठल्या गोष्टीवर शंका करून आपण वाच्यता करणं, मला असं वाटतं आपण प्रीमॅच्युअर स्टेजला आहोत. बरं, मला सांगा की आता आपण नवनीत राणा यांच्यावर आलो आहे, तर भाजपाकडे उमेदवार नव्हता का, असा भाजपच्या कार्यकर्त्यांचा पण प्रश्न आहे आणि सामान्य जनतेचा सुद्धा प्रश्न आहे की भाजपकडे स्वतःचा उमेदवार नव्हता का, त्यांनी नवनीत राणाला उमेदवारी देऊन चूक केली, असा सूर सामान्य जनतेमधून निघतो आहे आणि कार्यकर्ते पण त्याच्या विरोधात होते. तर आता उमेदवार मिळाला आहे, कार्यकर्ते कामाला लागले आहेत, पण मनापासून काम सुद्धा करत नाहीये, हे चित्र दिसत आहे बाहेर. नाही, या मताशी मी सहमत नाही की कार्यकर्ते कामात नाही आहेत, कारण मी सुद्धा कार्यकर्ता आहे. त्यामुळे एक जी पॉलिसी आहे भाजप पक्षाची यावर्षीची, त्यामध्ये आमच्या सगळ्यांचं जे काम करायची पद्धत आहे ती बूथ लेवल काम करायची आहे. आम्हाला हो हल्ला करायचा नाही, कल्ला करायचा नाही आहे. आम्हाला बूथ लेवलवर जाऊन पर्सन टू पर्सन कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि त्या दृष्टीने भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता काम करतोय. त्यामुळे या तुमच्या मताशी सहमत नाही. दुसरा इश्यू भाजपवाल्यांचा विरोध होता. 100% काही लोक नागपूरला गेले होते. आमच्या पक्षामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. स्वातंत्र्य इथपर्यंत आमचं असतं की जोपर्यंत पक्ष काहीही आदेश देत नाही तोपर्यंत आमचं मत मांडायचा अधिकार आमच्या पक्षाने आम्हाला दिलेला आहे. किंवा आम्हाला काय हवंय, काय नकोय, हा नको तो नको, काही असू शकते, पण ती प्रत्येक गोष्ट, प्रत्येक विचार श्रेष्ठींपर्यंत नेऊन बोलण्याचा अधिकार आमच्या पक्षाने आम्हाला दिला. त्या दृष्टीने आमच्या पक्षाचे अमरावतीतले काही लोक श्रेष्ठींना भेटलेही, त्यांनी आपापले मतं मांडलेत. पण सारासार विचार केल्यानंतर जेव्हा एका कॅन्डिडेटला सीट डिक्लेअर झाली त्यानंतर अमरावतीतले जवळपास सगळेच भाजपचे नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले. कारण आम्हाला सगळ्यांना हे माहिती आहे की कमळ हे चिन्ह आयुष्यात पहिल्यांदा आलेलं आहे आणि त्या कमळाचं आणि मोदीजींचं महत्व जे प्रत्येक भाजपवाल्याला आहे ते कॅन्डिडेटपेक्षा जास्त आहे. कॅन्डिडेट तर एक झाला, पण मोदीजी हे आमचं सगळ्यात मोठ्यांचं दैवत आहे भाजपवाल्यांचं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने प्रत्येक भाजपाला कामाला लागलेला आहे. तुम्हाला लक्षात असेल की मागच्या वेळेस राणा निवडून आल्यानंतर त्या इंडिपेंडेंट निवडून आल्या होत्या, पाना घेऊन निवडून आल्या होत्या. शेवटी लोकसभेत गेल्यानंतर तिचं बिहेवियर काय होतं, लोकसभेत गेल्यानंतर असलेल्या सत्तेमध्ये ते काम करत होत्या की विरोधात काम करत होत्या, मोदीजींचे जे प्रश्न होते त्यांना त्या सपोर्ट करत होत्या की अपोज करत होत्या, जे पॉलिसी मॅटर होतं पक्षातर्फे आलेलं त्यांची वागणूक काय होती. तर माझ्या मते जेवढे काही प्रश्न होते, जेवढे काही बिल्स आले होते भाजपकडनं ऑन फ्लोअर, प्रत्येक बिलाला नवनीतजी राणा यांनी ताकदीने सपोर्ट केला होता. स्वतःचे स्टेटमेंट्स केले होते, स्पीचेस दिले होते आणि त्यांनी अमरावती जिल्ह्यासाठी जे जे प्रश्न उचलले ज्याचं रेकॉर्डिंग आपण आता पाहत असाल की तो प्रश्न मग तुमच्या वॅगन फॅक्टरीचं थांबलेलं काम असो किंवा बेलरचं थांबलेलं काम असो, टेक्सटाईल मिलचं काम असो, हे असे जे मोठे मोठे प्रश्न आहेत जे जिल्ह्याचा विकास घडवून आणतात. त्या बाईची जी तळमळ होती, जी तगदग होती, ती वरिष्ठांनी पाहिली होती. त्यामुळे ह्या बाईचा काम करायची पद्धत आणि अनुभव हे लक्षात घेता आणि मुख्य म्हणजे जेव्हा सीट मिळते किंवा तिकीट दिलं जातं तेव्हा इंटरनल सर्व्हे होतात. हे इंटरनल सर्व्हे सुद्धा झाले आणि या सर्व्हेमध्ये जेव्हा असं आढळलं की ही व्यक्ती जी भाजप माइंडेड आहे किंवा भाजप सपोर्टिंग आहे, जरी इंडिपेंडेंट आली तरी, आणि इथली आहे लोकल, जिला लोकांचा सपोर्ट चांगला आहे, त्या कारणाने भाजपने तिला तिकीट दिलं.
बरं, यावेळेला भाजपच्या अनेक नेत्यांनी म्हटलं होतं की आम्ही प्रचार करणार नाही, पण त्यांना प्रचार करावा लागला. आणि विरोधकांचं पण असं म्हणणं आहे की जेव्हा आम्ही युतीमध्ये होतो भाजप सेनेच्या, तेव्हा मोदीजी महाराष्ट्रात प्रचाराला किती वेळा आले आणि आता यावेळेला मोदीजींना गल्लोगल्ली फिरावं लागत आहे प्रचारासाठी. तर ही मोदीची जी लाट आहे किंवा मोदीजींचं जे क्रेज आहे ते महाराष्ट्रामध्ये कमी झालं आहे का? एक गोष्ट आपण विसरतोय. मागच्या इलेक्शनच्या अगोदर म्हणजे या इलेक्शनच्या अगोदर जेव्हा शिवसेनेची इथे सीट होती अमरावतीमध्ये, त्यावेळेस शिवसेनेची सीट असताना युतीची होती पण शिवसेनेला गेलेली होती. त्याही वेळेस मी नाव कोणाचंही घेणार नाही कारण मला नामोल्लेख टाळायचा आहे. सध्या आम्ही तिघे जण एकत्र आहोत म्हणून. पण शिवसेनेला सीट गेली असताना सुद्धा जेव्हा गरज पडली त्यावेळेस शिवसेनेच्या कॅन्डिडेटसाठी मोदीजींनी अमरावतीमध्ये सभा दिली होती. ती एकमेव अशी सभा होती जी भाजपच्या चिन्हाच्या कॅन्डिडेटसाठी नव्हती. म्हणजे मोदींच्या ताकदीबद्दल तुम्ही बोलूच नका. मोदीजी का सभा देत आहेत? कारण यावेळेसचं जे इलेक्शन आहे ते वेगवेगळ्या टप्प्यात आहे. ज्यावेळेस जिथला टप्पा राहणार त्या ठिकाणी मोदीजी जाणार आहेत. मोदीजी कमजोर नाही आहेत हे म्हणून तुम्ही तुमची कमजोरी दाखवत आहात की मोदीजी आले म्हणून तुम्हाला भीती वाटते आहे. हे तुमच्या वक्तव्यातून स्पष्ट होत आहे की मोदी आले म्हणून तुम्ही घाबरत आहात. मोदी आमचे आहेतच, ते पॉवरफुल आहेतच आणि आम्हाला जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मोदीजी धावून येतील हे आम्हाला खात्री आहे. बघा, नवनीत राणांचं उमेदवारी जी आहे ती भाजपाने खूप उशिरा घोषित केली. त्यामुळे त्यांचा प्रचाराचा जो कालावधी त्यांना मिळायला पाहिजे होता किंवा भाजपा कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे होता तो थोडा कमी मिळाला. म्हणून आता प्रचाराची थोडी हे स्टाईल चेंज करत खूप हायटेक प्रचार राणा यांनी सुरू केलेला आहे. तर या हायटेक प्रचाराचा या शेवटच्या 3 दिवसामध्ये काय उपयोग होणार आहे? नवनीत राणांची भाजपची कॅन्डिडेट म्हणून तिला 3 दिवस कमी मिळाले हे मला कबूल आहे. पण नवनीत राणांचा 5 वर्षाचा जो जनसंपर्क आहे याला तुम्ही डोळेझाक करून चालणार नाही. निवडून आल्यापासून ते तिकीट मिळेपर्यंत किंवा त्याच्या अगोदरच्या दिवसापर्यंत नवनीत राणा ह्या जिल्ह्याच्या या लोकसभेच्या प्रत्येक खेळामध्ये कमीत कमी एकदा गेलेली बाई आहे. जे अजूनही कोणाला शक्य झालं नाही तेवढी ताकद तेवढी मेहनत त्या बाईंनी इलेक्शन लागण्याच्या पूर्वीच केली आहे. तिला काम कुठे पडलं? तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर लोकांपर्यंत हे चिन्ह पोहोचवणं आणि भाजपचे विचार पोहोचणं ह्याला बाकीच्या लोकांपेक्षा आम्हाला 3 ते 4 दिवस कमी लागले. त्याकरता मग आम्ही जे हायटेक ज्याला आपण म्हणतो किंवा आजकाल हायटेक म्हणण्यापेक्षा सोशल मीडिया हा शब्द वापरू आपण. हायटेक पेक्षा हायटेक तर आता म्हणजे टेलिफोनिक आणि याच्या पलीकडे निघून गेलोय आपण. तर सोशल मीडिया थ्रू हा जो कॉन्टॅक्ट करणं चालू आहे हा युद्धस्तरावर चालू आहे. वॉर रूम्स तयार आहेत. वॉर रूमच्या थ्रू प्रत्येक माणसाशी कोऑर्डिनेट करणं, कॉन्टॅक्ट करणं आणि आपले विचार पोहोचवणं हा प्रयत्न चालू आहे. शेवटचे आता 2च दिवस प्रचाराचे आहेत कारण तिसऱ्या दिवशी प्रचार बंद होणार आहे. तर शेवटच्या दिवशी अमितजी शहा येणार आहेत. त्यांची सुद्धा सभा इथे होणार आहे. तो म्हणजे आमच्या दुग्धशर्करा म्हणजे शेवटचं जे म्हणतात ना दिल लास्ट बाईट डेझर्ट, तर ते आमच्याकडे डेझर्ट आहे अमितजी शहांची सभा. ते झाल्यानंतर आमचा प्रचार संपेल. तर मला सांगा की तुमचे विरोधक म्हणजे आजही बच्चू कडू यांच्या सभेमध्ये नावं घेतल्या गेले भाजपाच्या काही नेत्यांचे आणि दुसऱ्या पक्षाच्या पण नेत्यांचे घेतले, पण आपल्याला त्याच्यापेक्षा पण भाजपाच्या नेत्यांचे नावं घेऊन भर सभेमध्ये जाहीर सभेमध्ये ते एका सभेत नाही 2 सभेत नाही प्रत्येक सभेमध्ये जवळपास ते नाव घेत आहेत त्या नेत्याचं. आणि त्या नेत्याचं नाव घेऊन हा नेता आम्हाला 30,000 40,000 असं मतदान करून देणार आहे अशा पद्धतीचे आरोप भाजपाच्या नेत्यांवर होत आहेत. याबद्दल आपण काय म्हणाल? विरोधकांची हतबलता त्यांच्या भाषणांत लक्षात येते की जेव्हा स्वतःच्या भरोशावर वोट नाही मिळत तेव्हा दुसऱ्या पार्टीतले किंवा आमच्या पार्टीतल्या नेत्यांचे नावं घ्यायचे आणि त्यांच्या आधारे आम्हाला वोट मिळणार आहे असं म्हणायचं ही त्यांची हतबलता दाखवते. तुमच्यात ताकद आहे, तुम्ही तुमच्या नावाने वोट मागा. मी तर असंही पाहिलं की एक कॅन्डिडेट उभा आहे पण तो स्वतःच्या नावाने वोट न मागता बाजूच्या नावाने वोट मागतोय. तर वोट कॅन्डिडेटसाठी हवं असतं. जसं आम्ही वोट मागतोय, आम्ही आमच्या कॅन्डिडेट आणि मोदीजी हे कॉम्बिनेशन घेऊन आम्ही वोट मागतोय. विरोधकांबद्दल आपण बोलायला गेलो तर आघाडीतही कित्येक लोक नावं असे घेता येतील, पण जसं आता तुम्ही सांगितले की नावाचा उल्लेख करतात, मी उल्लेख करणार नाही कारण लोकांना माहिती आहे. तर विरोधकांमध्ये जर आघाडीचा विचार केला तर आघाडीमध्ये किती पक्षाचे लोक काम करतायत हे आपणही पाहताय. आघाडीमधल्या पक्षांचे आपसात भांडणं होत आहेत, मारामाऱ्या होतात हेही आपण पाहतोय. पण त्यांच्यात भांडणं होतं म्हणून त्याचा ऍडव्हान्टेज मी घेतला पाहिजे किंवा मला मिळाला पाहिजे या मताशी मी सहमत नाही. माझं असं मत आहे मी माझ्या ताकदीच्या भरोशावर इलेक्शन लढेल. भाजपच्या ताकदीच्या भरोशावर लढेल. नवनीतजीच्या नावावर आणि मोदीच्या नावावर आम्ही वोट मागू. आमच्या कार्यासाठी आम्ही वोट मागू आणि सगळे लोक आम्हाला साथ देणार आहे याची मला खात्री आहे. बघा, गेल्या वेळेस नवनीत राणा ज्या निवडून आल्या होत्या त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनामुळे आल्या होत्या असं म्हणणं आहे. आणि त्यांना अल्पसंख्याक मते म्हणजे मुस्लिम मते आणि
SC मते घेऊन त्या निवडून आल्या होत्या, अशा पद्धतीचं ते चित्र होतं. बरोबर. मग आता यावेळेला त्या भाजपमध्ये आल्यामुळे आणि काँग्रेसने त्यांचा स्वतःचा उमेदवार दिल्यामुळे चित्र थोडंसं वेगळं झालेलं आहे, कारण अल्पसंख्याक जो वोटर्स आहे तो काँग्रेसच्या मागे गेला आहे आणि SC वोटर्स जे आहेत तर ते डिवाइड होणार आहेत, कारण आनंदराज आंबेडकर सुद्धा या निवडणुकीला उभे आहेत, तिकडे दिनेश बुब या निवडणुकीला उभे आहेत आणि काँग्रेसचे सुद्धा आहेत. त्यामुळे SC मते हे वेगवेगळ्या याच्यामध्ये डिवाइड होणार आहे. तेव्हा राणांसाठी मते खेचून आणण्याची काय स्ट्रॅटेजी असणार आहे भाजपची? स्ट्रॅटेजीपेक्षा पण लॉजिस्टिक काय आहे. तुम्ही म्हटलं मागच्या वर्षी नवनीत राणा या पक्षाकडून उभे राहिल्या, त्यांना अल्पसंख्याक आणि SC यांचे काही वोट मिळाले होते. त्यांच्या विरोधात जे उभे होते त्यांनाही जवळपास तितकेच वोट मिळाले होते, फक्त 30,000चा फरक पडला होता. 30 ते 32,000 फरक होता. म्हणजे तोही एक कॅडर फिक्स आहे. तोही कॅडरमध्ये आम्ही भाजपवाले नेहमी हे सांगत असतो की आमचा भाजपचा कॅडर फिक्स आहे. आता याच्यावर मी थोडंसं बोलू इच्छिते की लोकांचं हे पण म्हणणं आहे की जे आनंदराव अडसुळांना वोट मिळाले होते त्यामध्ये शिवसेनेचे कॅडर वोट होते आणि ते शिवसेनेचे कॅडर वोट यावेळेला आघाडीकडे जातील असं म्हणणं आहे. तर मग आता कसं चित्र राहील? आता शिवसेनेचे कॅडर वोट आघाडीकडे जातील हे म्हणत असताना तुम्हाला हेही लक्षात घ्यावे की त्यावेळेची शिवसेना राहिली कुठे. आता त्यावेळेस जे कॅन्डिडेट होते जे काही मतांनी पडले त्या अगोदर निवडून आले होते ते आता आमच्या सोबत आहेत. एकनाथजी शिंदे शिवसेना आमच्या सोबत आहे, त्यांचे वोट नाही आहेत. तुम्ही राष्ट्रवादी म्हणता, अजितदादा पवारांची राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, त्यांचा कॅडर वोट नाही आहे. भाजपचा वोट, त्यांचे वोट आणि स्वतः नवनीत राणांचं आणि रवी राणांचं वोट. आणि असं नसतं की हे जे आजकाल म्हणायला लागले आहे की अल्पसंख्याक तुम्हाला वोट टाकत नाहीत किंवा शेड्यूल कास्ट लोक तुम्हाला वोट टाकत नाहीत, अतिशय चुकीची धारणा आहे. हा ठीक आहे, तुम्ही हे म्हणू शकाल की मॅक्सिमम वोटिंग तिकडे होईल, हाय पर्सेंटेज ऑफ वोटिंग त्यांच्याकडे होईल, पण तेही जात असताना तुम्हाला हे लक्षात घ्यायला की 3 कॅन्डिडेट आमच्या विरुद्ध सुद्धा लढत आहेत जे बलिष्ठ आहेत. तिघांनाही वोटिंग मिळू शकते, त्या ठिकाणी ते वोट डिवाइड होऊ शकतात. तर त्याच्यामुळे आमचा अगदी ज्याला म्हणतात अरिथमॅटिक क्लिअर आहे की भाजपचा कॅडर वोट, शिवसेनेचं एकनाथ शिंदेचं, अजितदादांचं वोटिंग आणि आम्हाला मिळणारे बाकीही वोट आणि नवनीत राणांचं वोट आणि रवी राणांचं वोट हे सगळे एकत्र येणार आहे. मोदींबद्दल असलेलं प्रेम हे पक्ष पातळीच्या पलीकडे जाऊन भाजपला वोटिंग करेल असं माझं स्पष्ट मत आहे. की आता राजकीय मंचावरून एकमेकांवर आरोप करण्याची जी नवीन प्रथा रूढ झाली आहे गेल्या काही वर्षांमध्ये, ज्याच्यामध्ये अनेक जे राजकीय नेते आहे हे एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करतात आणि त्या शब्दांचा जो दर्जा आहे तो एकदमच खालच्या स्तराला गेलेला आहे. तर कायद्यामध्ये अशी काही तरतूद आहे का की या गोष्टीवर अंकुश लावला जाईल आणि सामान्य जनता इथून पुढे या राजकीय सभा बघू शकते? मी थोडं लाईटर साईडने जर विचार केला तसं सर्टिफिकेट मिळते ना पिक्चरचं, तसं आजकालच्या भाषणांना 18चं सर्टिफिकेट लागायला पाहिजे की लहान पोरांनी हे भाषण ऐकू नये. अगदी बरोबर. अशाच पद्धतीच्या शब्दांचा उल्लेख, म्हणजे ह्या लोक हे शब्द का वापरतात, हे शब्द वापरायची गरज काय पडते, हा प्रश्न सर तुम्हाला आहे तसा मलाही आहे. एका सुदृढ राजकारण्यांनी ज्याचा अनुभव इतका मोठा असतो अशा माणसांनी असे शब्द पब्लिकली वापरू नये असं माझंही मत आहे, असं तुमचं मत आहे. पण जेव्हा असं म्हणतात ना की शब्द कमी पडतात तेव्हा शिवीगाळ होते. जेव्हा अपोज करायला माझा शब्द नाही आहे, अपोज करायला माझं काही ग्राउंड नाही आहे, अपोज करायला माझं काही कारण नाही आहेत की यांचा मी अपोज का करू, जर यांचं सगळं चांगलं तर मी खोटं कसं दाखवू, कमी कसा दाखवू, ह्याला जर तुमच्याजवळ काही इलाज नसेल तर अशा वेळेस असा व्यक्ती समोरच्यासाठी अपशब्द वापरतो असं माझं मत आहे. बघा सर, मी आता अनेक ठिकाणी फिरते आहे, अनेक ठिकाणी आम्ही सामान्य जनतेसोबत बोलत आहोत, तर सामान्य जनता अगदी क्षुल्लक तक्रारी घेऊन आमच्यापर्यंत व्यक्त होत आहेत. मला सांगा की महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, विधानसभा आणि लोकसभा याच्यामध्ये प्रत्येकाचे कार्य हे वेगवेगळे असतात. मग या लोकसभा इलेक्शनमध्ये सामान्य जनतेला का कळत नाही की नेमके लोकसभेमध्ये निवडून येणाऱ्या खासदारांची काय कामे आहेत? मी आता जेव्हा प्रचारामध्ये फिरतो तेव्हा मला एक अनुभव आला. मी एकाकडे आम्ही डोर टू डोर जातो, एक आमच्या काकूकडे आम्ही घेऊन गेलो की काकू आम्हाला वोट टाका. तिने मला हात धरून बाजूला नेलं, दादा म्हणे बाजूची नाली साफ करा काय तर वोट टाकते. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जनतेमध्ये की त्यांना हे कळायला पाहिजे की आपण कोणाला आणि कशासाठी निवडून देतो. ग्रामपंचायत मधला मेंबर, जिल्हा परिषदचा मेंबर, नगरसेवक
आमदार आणि खासदार यांच्या सगळ्यांचे वेगवेगळे काम आहेत. ते कामं कायद्याने त्यांना करायला सांगितलं आहे, त्यांच्यावर बंधनं टाकलेली आहेत. जेव्हा एका देशाबद्दल आपण विचार करतो तेव्हा आपल्याला लोकसभेत कोणाला पाठवायचा हा विचार करावा लागतो. अगदी बरोबर. जेव्हा पॉलिसी मॅटर ठरवायची आहे, देशाची पॉलिसी इन टोटॅलिटी जेव्हा ठरवायची आहे, जेव्हा कायदा मांडायचा आहे, जेव्हा कायदा आणि पॉलिसीज ठरवायच्या आहेत, त्यावेळेस तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह त्या ठिकाणी पाहिजे आणि तो रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचा असतो. त्याच्यासाठी हे इलेक्शन आहे. रस्ता साफ करणं, कचरा साफ करणं, नळातलं पाणी आणणं घरातल्या, याच्याकरता हे इलेक्शन नसतं. हे लोकांनी पहिले जाणून घेतलं पाहिजे. बरोबर. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपला अमूल्य वेळ मला दिला, म्हणजेच पर्यायाने अमरावती मंडलला दिला. आपले खूप खूप धन्यवाद.